कुवेतमध्ये अनेक अमेरिकन F-15 फायटर जेट्स पाडल्याचं समोर आलंय. आज सकाळी कुवेतमध्ये इराणच्या हल्ल्यात अनेक अमेरिकन फायटर जेट्स कोसळली आहेत. कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने अनेक अमेरिकन विमानंही पाडल्याचं मान्य केलेलं आहे. दरम्यान अमेरिकेचे सर्व क्रू मेंबर्स वाचले आहेत आणि त्यांच्यावर कुवेतच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर ही घटना आता समोर येते ज्याच्यामध्ये अमेरिकन फायटर्स पाडण्यात आलेले आहेत. पायलटनी विमानाबाहेर उडी मारली. कुवेतच्या सुरक्षेत सध्या पायलट असल्याचं पाहायला मिळतं. इकडे इस्रायल इराण युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसण्याची शक्यता आहे. इराणने आता त्यांच्या हल्ल्याचा मोर्चा समुद्राकडे वळवलाय. काल होर्मुझच्या आखातामध्ये पलाऊच्या ऑइल टँकरवर ड्रोन हल्ला झाला आणि ओमानच्या आखातात आणखी एक तेलवाहू जहाजावर हल्ला झालाय. ओमानची राजधानी मस्कतपासून 52 नॉटिकल मैल अंतरावरनं जाणाऱ्या MKD व्योम जहाजावर ड्रोन हल्ला झाला, ज्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. तरी दोन दृश्य आपण बघतोय. काल होर्मुझमध्ये स्कायलाइट जहाजावरचा हल्ला आणि आज ओमानच्या आखातात एका जहाजावर झालेला हल्ला. ऑइल टँकरवर ड्रोन आणि मिसाईलने हल्ले करण्यात येत आहेत. इराणने समुद्रातले ऑइल टँकर्स आता आपल्या निशाण्यावर घेतल्याचं पाहायला मिळतं. इकडे इराणने सौदी अरेबियाची सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोवर ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर येते. शाहीन ड्रोनच्या माध्यमातून अरामकोच्या तेल रिफायनरीवर हल्ला झाला. या हल्ल्यामुळे रिफायनरीत आग लागल्याचं कळतंय. सुदैव मात्र सौदीने इराणचे हे सगळे दावे जे आहेत ते फेटाळलेले आहेत. इराणने ड्रोन हल्ल्याआधीच इराणचे ड्रोन जे आहेत ते पाडण्यात आले असा दावा सौदीने केला, तर सुरक्षेच्या कारणासाठी एका रिफायनरी बंद ठेवण्यात आल्याचंही म्हटलेलं आहे.